मध्ये मध्ये इथे चलो भाई एंड करतो इसको. चला. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर पुन्हा एकदा आज आपल्या नवीन व्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आणि जो पण नवीन आहे प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. आणि फर्स्ट ऑफ ऑल मी परत एकदा सांगतोय, तर आता आम्ही चाललो आहे परत वरती डोंगरावरती चाललो आहे. तर रिटर्न प्लॅन काय झाला, तर आपला नाशिकवरून भाऊ आला आहे, तर त्यासाठी चाललो आहे. आणि अजून एक आहे, तो पुढे गेल्यावर दाखवतो तुम्हाला. त्यासाठी तुम्ही व्लॉग पूर्ण बघा, कंप्लीट बघा. आणि लास्ट टाईमच्या व्लॉगला जेवढा सपोर्ट दाखवला तेवढाच या व्लॉगला पण दाखवा. आणि आज थोडं आम्ही अजून वरती जाणार आहे, कारण की लास्ट टाईम गेलेलो मला माहीत नव्हता. आणि आता जो एक्सपिरियन्सवाला आहे तो पण आहे, तो आता जस्ट पुढे गेला आहे, तर गेल्यावर दाखवतो तुम्हाला. तर लेटची तुम्ही पूर्ण व्लॉग बघत राहा. तर फायनली ज्याला म्हणजे एक्सपिरियन्स आहे वरती जायचा जास्त, तर तो आपल्याला भेटलेला आहे भाऊ. आणि लेटसी हा बघा, नुसतं आल्यापासून स्नॅपचॅटवरती पागल झाला आहे. काय करणार आता, न्यू जनरेशन इज हिअर स्नॅपचॅटवरती. लेट्सी एक्सपिरियन्स तर यायलाच आहे. लास्ट टाईम रात्रीचे 9 वाजता 9 वाजता वरती गेलेला, त्यामुळे काय टेन्शन नाही, पूर्ण माहिती आहे. लेट्सी आता आपण जाऊ डायरेक्ट. तुम्हाला हा रस्ता माहिती असेल, ओळखीचा असेल रस्ता, कारण की मी भरपूर वेळा गेलो ना इथून, त्यामुळे. बघा घर आहेत आजूबाजूला, आणि या घराच्या इथून जातो मी. तर वरती चाललो, वरती फार येत असंच फिराक. आम्ही लास्ट टाइम महिन्यात गेलो, येताना पण महिन्यात गेले. त्या साईडचा रस्ता नाही माहिती. हा रस्ता तुम्हाला माहिती असेल, आपला रोजचा रस्ता आहे. हा, इथून येऊन जाऊन करतो आपण. हा उन्हाळ्यातला रस्ता, बट उन्हाळ्यातच जातं इथून, आणि हा पावसातला रस्ता. लेट्स सी मित्रांनो, आता आपला एक प्लॅन फिक्स झाला आहे, बट आता ते अजून रिव्हील नाही करत आहे. तर त्यासाठी तुम्हाला पूर्ण ब्लॉग बघावं लागेल. कुठच्या या रस्त्याने जायचं? हां चल, या रस्त्याने जाऊया. आता चालता चालता एक दुसरा प्लॅन चेंज झाला, तो समोरच आहे. प्लॅन ह्या रस्त्याने जायचं आहे. आणि जो एक प्लॅन आहे तो म्हणजे तुम्ही बघशाल ना, येडे होशाल. त्यासाठी तुम्हाला पूर्ण ब्लॉग बघावं लागेल, ते लास्टलाच भेटेल बघायला. तर स्किप वगैरे नका करू, बस अजून काय नाही. नाशिकवरून आलं त्यासाठी स्पेशल जायचं आहे का, नाहीतर सकाळ संध्याकाळ मी जाऊन येतो वरती. आता जाताना तर दुसरा रस्ता आहे, आणि लास्ट टाइम गेलेलो तो वेगळा रस्ता होता, हा नवीन रस्ता आहे. त्यामुळे तुम्ही बघा पूर्ण. काटे बिटे लागतील का रे? काय काय चलो भाई एंड करतो इसको. चला, काय टाकू नका, रस्तो विसरलो, जाऊच्या आधीच विसरलो. हा काय नाही नेतलो, रस्त्यावरून वाटलं मला काहीतरी वेगळं. नाही नाही असा रस्ता, बट आता बंद. हा त्याच रस्त्याने कुठच्या? चला आहे ना, चल. चला.
टाप टूप टाप टूप टाप टूप टाप. हा काय 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 हा कुठचा रस्ता रे म्हणजे एरिया तिथलं नाव काय देते ते हा मार पाटलो का रस्तो नाही आहे. चला दुसऱ्या रस्त्याने जायचंय. गाइस थोड़ा इशू क्लियर करने का है. ये जो रस्ता था ना जायचो बट तो रस्ता थोडा बंद झालाय पावसाळ्यामुळे. लेट्स आता जाऊ बघू काय जंगल सफारी. तर तुम्ही बघत राहा भावांनो व्लॉग बघत राहा इंटरेस्टिंग व्लॉग. ते नको नाही का हा बघा एक घाबरला लगेच घाबरला. रस्ता बनवायचा रे भावा. येताना काय येताना येतलो बरोबर रे. थोडा मजा येते भाई अशा रस्त्यातून जायला. एक्सपिरियन्स चांगला असतो. खूप बरं वाटतं म्हणजे अशा रस्त्यातून फिरायला. रोज आपण हायवेनी वगैरे फिरतो जंगलात पण फिरून हा जंगलातून पण फिरू. हा बघा आपला मेन हा जिथं नेईल तिथं आम्ही जाणार आहे. हमारा गाइड हा हा बोलतो भाई चला रस्ता नाही तर अरे रस्ता भरपूर आहे जायला. सोबत करून कशाला पाहिजे सीधा जायचा. लेट्स आता डायरेक्ट वरती जाऊनच दाखवतो तुम्हाला. मजा तो है बहुत बट क्या ही कर सकते हैं. भाई भाई चप्पल ये देखो क्रॉक्स धोखा दे रही है मेरे को. चलो नहीं बराबर आगे चलते रहने का. हाँ आरामात आहे काटे पकडायचे. काय ऐसून नाही रे जागा देखते. उडी मार पबजी. आ जाओ गाइस मेरे पीछे आ जाओ. चलो लेट्स गो मेरे पीछे आ जाओ. अभी मेरे को सब पता चल गया. एक्चुअली काटे नहीं लगले भाई बाबा. चलो आ जाओ. अरे तू चल तो सही. ये क्या रे ये किसने कुस्कीगिरी की है कांटे को पीछे डाल दिए. कोई त्याची काय गरज आपल्याकडे पाय असतं ना. गाइस हम यहाँ पे फंस गए सीधे बैठने थोड़ी है. यहाँ पे फंस गए हम लोग. वेट करो थोडा. तर फायनली मित्रांनो मेन पार्ट होता म्हणजे अजून मेन पार्ट नाही थोडा अजून वरती जायचं बाकी आहे. हा जो रस्ता होता बघा हा रस्ता तोडून आलेला आहे भावांनो मी. भाई खूप दमाला झालं आज तर लय म्हणजे गोल फिरून आलो मी गोल. लास्ट टाइम सरळ आलेलो बट आज होता ना गाइडेंस थोड़ा इश्यू हो गया. कोई बात नहीं नया था नहीं एक्सपीरियंस वाला है बट बारिश की वजह से थोड़ा बीटी हो गई. क्या बोलते हो. हाँ है चल नाही हे आताच आहे परतचं वेगळं कोणी
लास्ट टाइम भी मैं यहाँ से ही गया था दोस्तों, तो अभी भी यहाँ से ही जा रहा हूँ, बट इधर से उधर जाने का और उधर से और आगे जाने का है। तो लेट्स सी, देखते रहो पूरा ब्लॉग, मज़ा आएगा। ये देखो इसके पैर में कांटा घुस गया, अरे बाबा। हा 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 हा, जरा बरं वाटलं, बरोबर नाही दमलो जाम. यावेळी पण पाणी नाही घेऊन आलो. लास्ट टाइम बोललेलो पाणी घेऊन येईल, बट यावेळी पण नाही आलं, विसरलो. काय करणार. तर लेट्स जाऊ पहिला वरती. दमायला आलं खूप. वरती गेलो तुम्हाला सगळं व्ह्यू दाखवतो भावांनो, पूर्ण बघा. चलो आ जाओ, जल्दी आ जाओ. इथून पडला ना डायरेक्ट खाली. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे डायरेक्ट. व्यू देखो गाइस. अभी सीधा आता मी वरती जाणार. इतना लय हाल खराब बनवून हे पडला. येताना गाइडेंस देखो. 1100 फीट. सगळ्यात मोठा डोंगर आम्ही चढला, अजून तरी तो चालला नाही. रेकॉर्ड ब्रेक. तो पण सरळ रस्ता नाही. फायनली चढलो आम्ही. तर फायनली मित्रांनो आता आम्ही वरती आलोय आणि जो भाऊ होता त्या पायात घुसला काटा. पायाला का पायातच घुसलाय, बाकी कुठे नाही. तर लेट्स आता आम्ही अजून वरती जाणार आहे, ते दाखवणार. हा गायडन्स होता आपला, जास्तच फिरून आणलाय. काय नाही, नवीन आहे. मला एक्सपिरियन्स होता, बट हा नवीन होता, त्यामुळे टेन्शन नाही. त्याला शिकवला मी आज. बघू आता वरती नेणार आहे का, हाच वरती नेणार आहे. वरचं नाही माहित मला काय. आणि किती वरती ती टेकडी तिकडे आहे, ती वाली. अरे भावांनो, मग मी नाही बोलवतो, मी तिकडे ती टेकडी बोलवतो. इथं तर मी पण आलेलो. चल काय ना, बघून नेणार. लेट्स आता तो बघा तुम्ही. तर फायनली मित्रांनो आता आपल्याला तिकडे जायचं, त्या डोंगरावरती. मला पहिला चू बनवत होते, बट काय नाही, आपल्याला माहिती होता, त्यामुळे बोललो चला पुढे जाऊ. तर लेट्स आता इथून क्रॉस करायचं आहे, त्यामुळे थोडा इश्यू झाला आहे. तर बघू आता पुढून रस्ता आहे का नाही ना, मग आता आपल्याला इथूनच जावं लागेल. हां इथूनच जाऊ. हळू काढ, छत्री फाट. उन्हाळ्यात छत्रीचे अख्खे हाल. त्याच पकडून या सीधे नीट. बघा माझ्यावर राहिले ना तुम्ही, कुठे कुठे फिरशाल माहिती आहे का तुम्ही. हां तर लेट्स सी, चला. तर लेट्स सी, फायनली आता आम्ही आलोय. खूप कष्टानंतर, खूप काटे वगैरे तोडल्यानंतर आम्ही आता इकडे आलेलो वरती. लेट्स सी, हे बघा झोपडी बांधलेली आहे. अरे आबू शेठ पण येते. एक नंबर चायवाला. चाय भारी बनवतो आबू शेठ, एक नंबर चायवाला. डायरेक्ट आता आपलं वरती जायचं, फ्लेअर मारली ती लुटणार आणि निघणार. लेट्स सी, चला. तर मस्त थोडा बसलो आणि आता डायरेक्ट आता आपण वरती जाऊ. बाबा हां इथं मस्त बसलेलं, पाणी बिणी पिला. हां हां आणि लेट्स सी, आपल्याला एक भजन पण भेटलेलं आहे. बुवाला अजून एक काम भेटलं आहे, भजन. ऑर्डर. हां चला डायरेक्ट. हो लेट्स सी, आता जाऊ वरती पूर्ण. हां नाही, वरती जायचं सिद्ध्या. थय
थंय जाऊचा मेन. तिकडनंच गेलो असतो ना हा होय होय. अरे माका समजला येऊचा. चला जाते हैं हम लोग ऊपर. चल बाबा चल. काय बघ असं उतरायचं इथून. घाबरायचं नाही. स्लीप झाला का डायरेक्ट खाली. बोचे बिचे फाट ठूक टाप सुचती लगेच. अशा एवढ्या छोट्या छोट्या रस्त्यापासून वरती जायला बघतो. उन्हाळ्यात तर सिद्धा डेंजर ना. उन्हाळ्यात पाय ठेवलंच का गेलं खाली. काठी होई सोबत. जे मेन टार्गेट होतं वर्ल्ड रेकॉर्ड बाबू मिस्त्री कंप्लीट करत आहे. जे इथं कोणच आलं नव्हतं अजूनपर्यंत. तर तिकडे मी आलेलो आहे. तुम्ही वरचा व्ह्यू बघा. एकदम वरसून. आता इथून चाललोय आम्ही. खाली नाही रे बाबा वरती चाललो. चला बरं आपण एवढ्या वरतीपर्यंत आलो. पाऊस नाही आला. थोडं अंतर बाकी आहे अजून वरती जायला. आणि फायनली आपण पोचणार सर. पकड चेतन. जमीन नाही तोडाला. तर थोडा अजून 5-10 मिनिटं लागतील. बट आता आमचा जो गायडन्स आहे तो थोडा काहीतरी सांगतोय. बघू. तुम्ही व्ह्यू बघा. निसर्ग रम्य वातावरण. काय दुसरा सुरू होता रे. टेकडी कुडले या काय ये ना काटे लागले रे बाबा. आलो. हे काजीचं म्हणजे पूर्ण काजूची झाडं लावलेली आहेत. अँड लेट्स सी. आलेलो आहे मी डायरेक्ट टेकडीवरती. मेन जी हायेस्ट टेकडी असते तर तिकडे आलेलो आहे फायनली. इथं जायचं होतं आपल्याला मेन. आता इथून बघ तिकडचा एरिया कसा वाटतो. लेट्स सी. आता आपण जाऊ. जसे आलेलो दुसऱ्या रस्त्याने आणि आता चाललोय तिसऱ्या रस्त्याने. इथून हळूहळू जावं लागेल. काय बोलतो. हां त्या आता तोच पर्याय आहे आपल्याकडे. आता अजून काय पर्यायच नाही. लेट्स सी. आता जसा आलोय तसाच जाणार आपण. नाही तसा म्हणजे वेगळा जाणार आहे. तर फायनली हा बघा पाठीमागे. चल पुढे चल. तर फायनल मित्रांनो वरती जाऊन आलो आम्ही. तिकडे जे मेन जायचं गोल होतं ना तिकडे जाऊन आलो. तुम्ही बघितलं असाल पूर्ण ब्लॉग तर तुम्हाला समजलं असेल कुठे जायचा प्लॅन होता. तर लेट्स आता खाली उतरताना थोडा टेन्शन आहे. पाय वगैरे स्लिप होतो त्यामुळे हळू जावं लागतं.
आणि चिखलाचा पण पाऊस वगैरे चिखल वगैरे एकत्र मिक्स असल्यामुळे गुळगुळीत झाला सगळीकडे. मिक्सी आता चला जेवढं लवकर खाली पोहोचता येईल तेवढं लवकर बेस्ट आम्हाला. आणि जी एक गोष्ट आहे ती आपल्याला करायची आहे खाली जाऊन बघू. इथून उतरताना जाम भीती वाटते जाम. हे पडलो. नशीब वरती गेल्यानंतर पाणी भेटलं काय सिद्ध्या. तर अजून काहीच थोड्या वेळाने आम्ही खाली पोहोचू. 10 मिनिटं तर लागतील. सकाळी काय खाऊन पण नाही आलो. घरी जायचं मस्त आंघोळ करायची आणि नंतरचा प्लॅन नंतरला. तर मित्रांनो पूर्ण व्लॉग बघा, स्किप वगैरे नका करू. बस अजून काय नाही. वरती जातानाचा प्रवास आणि येतानाचा प्रवास मला कसा वाटला कमेंट करून सांगा. यायला थोडा इश्यू होता आणि जायला काय वाटत नाही एवढं. जाताना रस्ता भेटतो लगेच, बट येताना जो रस्ता शोधावा लागला ना आम्हाला काट्यांमधून यायचा, ते खूप हार्ड होतं काम. जो रस्ता नव्हता तिथं आम्ही रस्ता बनवलाय. खूप म्हणजे खूप दमलो रे बापा शपथ. आणि मित्रांनो प्लीज एकदा लाईक करा. 50 लाईकचं टार्गेट आहे. अरे हॅपी बर्थडे चेतन. कट केलेला आहे केक. हा अरे इथे काय स्पीडवर कंट्रोल होणार. केक कट करायचं आहे तुला डायरेक्ट. येताना लगेच येतो रे खाली. चला फायनली थोडा आराम भेटला. म्हणजे चांगला रस्ता आहे, जास्त पण हार्ड रस्ता नाही, कारण की तिथे पाय स्लिप वगैरे होईल असा रस्ता नाही आहे. त्यामुळे काय भीती नाही, कारण की पाय स्लिप वगैरे झाल्यानंतर मुरगळला बिरगळला तर वाट लागेल. त्यामुळे हा रस्ता जरा चांगला आहे. आणि गाइस सब्सक्राइब करो जो भी अपना नया है, जो ब्लॉग वीक बघताय तो पण नवीन, प्लीज सबस्क्राईब पण करा भावांनो. नाशिकची पब्लिक सबस्क्राईब करा सगळे ऑल ओव्हर इंडिया. हे बघा हां इकडून जायचं ना, इथून टांगा पलटी घोडे फरार. इथं आहे जर ती थोडं तरी पाहिजे साप सूप साप. हो 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 फायनली इज हिअर गाईज. मी आता आलेलो आहे खाली अशा प्रकारे. अँड लेट्स सी. चला आता हे क्रॉस करायचं आहे, त्यामुळे मी आता तिकडे क्रॉस केल्यानंतर दाखवतो. कारण तर फायनली मित्रांनो आपल्याला इथंच यायचं होतं. मेन म्हणजे जो प्लॅन होता इकडे जायचं होतं. आणि आता आपण इथं थोडा डुबकी मारणार आहे, आंघोळ बिंघोळ करणार आहे थोडी. मी एकदाच करणार आहे, हा नाही करणार आहे. आला असतोय हा बघा आपला गायडन्स. चला इथे इथे मध्ये मध्ये इथे. तेवढा एक्सपिरियन्स नाही ना, त्यामुळे पुढे जात नाही.
भाई हो गया अपना टार्गेट कंप्लीट झाला. तर लेट्स सी फायनली मित्रांनो आता आपलं इथं स्विमिंग करून झालेलं आहे. पुढे का नाही गेलो तर दगडी पण आहेत आणि काटे असल्यामुळे जास्त मी आतमध्ये नाही गेलो. तर थोडं बरं वाटलं. थोडा वर्षून थकून आलेलो गरम बिरम झालेला आणि आता बघू घरी जाऊन शिव्या खायच्या आहेत का काय करायचं काय माहीत नाही. पण बरं वाटलं थोडं आणि एक्सपिरियन्स थोडा चांगलाच होता. तुला काय वाटतं तुला आजचा एक्सपिरियन्स काय आहे? मस्त होता ना. गायडन्स कसा होता आपला? गायडन्स वेट चांगला पाणी असलं ना तर पोहायला मजा येते. इथं तर चांगलं जायला पाय नाही दगडी बिगडी. हे बघ बिग ब्रो दादा वरती भारी आहेत. पाऊस येतो रे. तर फायनल मित्रांनो आजचा जो ब्लॉग आहे तो तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा. आणि जो आपला चॅलेंज वगैरे टार्गेट वगैरे होता तो मेन प्लॅनमध्ये अचानक फिक्स झालेला तो पण आपण कंप्लीट केलेला आहे. आणि जास्त स्विमिंग का नाही गेली तर तुम्ही बघितलं असेल का नाही गेली तर लेट्स आता आपण भेटू पुढच्या ब्लॉगला. असेच ब्लॉग बघायचे असतील तर चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईक पण करा. स्किप वगैरे नका करू ब्लॉग बघताना. आणि ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा. तर लेट्स